पान आहे. चला दिशा एंटरप्राइजेस जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दिशा एंटरप्राइजेस 2 बॅटर्स. सागर चला 2 बॅटर्स प्लीज, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही टीम चांगला खेळ या ठिकाणी करताना दिसेल. आता तर दोन्ही टीमला जर यश पाहिजे असेल तर मेहनत करावीच लागेल. यश मिळवायचं असेल तर मित्र आणि कुटुंबाची गरज असते, आणि यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते. तो स्पर्धक तुमच्या समोर आहे, त्या स्पर्धकांविरुद्ध तुम्हाला चांगला लढा या मॅचमध्ये द्यावा लागेल. तुषार तांगडी आणि दुसऱ्या बाजूला चेतन गोवारी हे 2 खेळाडू उतरत आहेत. गोलंदाजी पावित्र्य कसा असेल यावेळेला? काय पुन्हा एकदा चांगला खेळाडू गोलंदाजाची रूपामध्ये बघायला मिळेल, गोलंदाजाच्या रूपामध्ये बघायला मिळेल. श्रीकांत याच्या हातामध्ये हा चेंडू असेल कदाचित. पहिलं षटक हे फार महत्त्वाचं असेल. मडीची पहिल्या षटकामध्ये आत्मविश्वास मिळत असतोय ज्यावेळेस गोलंदाज डॉट चेंडू टाकतोय किंवा विकेट मिळवतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये एक संघ जिंकतो, एक संघ शिकतो. दोन्ही संघ एकदा जिंकलेत, एकदा शिकलेत, म्हणजे एकदा पराभूत झालेत, एकदा जिंकलेत, आणि हा सामना जिंकून त्यांना पुढची स्टेज गाठायची आहे. त्याचमुळे आता चुका करून चालणार नाही, तर आता तुमचा खेळ तुम्हाला द्यावा लागेल. हे आमची सर्व मे आय हेल्प यूची टीम ज्यांनी खरंच ती सेवा पुरवलेली आहे. पूर्ण स्टेजला ते व्यवस्थित मॅनेज करत आहेत, पाहुण्यांचा आदर ते राखतात, आणि जे काय हवं आहे नको आहे त्या सर्व गोष्टी सांभाळत आहेत. तर ही टीम आहे आमची, आमच्या सर्व व्हॉलंटियर्सची. तुमचं देखील करावं तितकं कौतुक कमी. चला टायमर स्टार्ट होते. पहिला बॉल ऑन साईडला स्लॉक स्वीप. पहिल्याच बॉलवर तडाखा पाहायला मिळतोय. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या दिशेला. क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता जोडी बदलली आहे दिशा एंटरप्राइजेसने. तुषार आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यामुळेच भरोशाचा खेळाडू सागर भगत याला नंतर ठेवलाय. कारण सागर भगत जर आपण बघितलं तर एक अतिशय चांगला विस्फोटक खेळाडू आहे, ज्याने या मॅचमध्ये जरी प्रदर्शन चांगलं केलं नसलं तरी अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, आणि इथे तो टर्म कार्ड फलंदाज ठरू शकतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयास होता बॅटरचा. आता हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलकावर धाबा आहेत त्या 2. स्ट्रोक खेळताना डिलेमामध्ये तुम्ही आला तर मग तो फटका तुम्ही कन्वर्ट करू शकणार नाही. हजरतभाई शेख यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. खरंच तर त्यांचं देखील तितकंच नेतृत्व राहिलं या स्पर्धेला, आणि एक चांगलं क्रिकेट ते या स्पर्धेत क्रिकेटपटूंना खेळवण्यासाठी ती तडजोड करतायत, तजवीज करतायत, ते मैदान उपलब्ध करतायत. पूर्णपणे नेतृत्व एस.एच. एंटरप्राइजेस टीम 94च्या वतीनं कामन प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. एक टर्फसुद्धा बनवलं गेलं आहे कामणमधील क्रिकेटपटूंसाठी, जेणेकरून जे नोकरी व्यवसाय करतायत, ज्यांना दिवसा प्रॅक्टिस करणं जमत नाही, ते रात्रीसुद्धा जाऊन टर्फमध्ये आपल्या खेळात सुधारणा करू शकतात. यस, अगदी बरोबर. तुमच्या मताशी मी आज सहमत आहे. पुढचा बॉल बघूया. फुलपिच बॉल होता. इनफिल्ड वरून खेळायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विकेटचं पतन होतोय. अक्षय याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय, आणि पहिला धक्का लागलाय दिशा एंटरप्राइजेस पोमन या टीमला. गॉन. दॅट वॉज अ सॉफ्ट डिसमिसल, आणि इतका कॅज्युअल अप्रोच ठेवून चालत नाही. तुम्ही पॉवर प्लेमध्ये आहात, तुम्हाला तर पॉवर द्यावीच लागेल, तेव्हाच तर तुम्ही पहिल्या षटकासाठी तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. पण एक कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळाला, आणि त्याचमुळे गोल्डन डकवर 0वर खेळ संपलेला आहे फलंदाज तुषार तांगडीचा. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर भगत पोहोचत आहेत, कॅप्टन दिशा एंटरप्राइजेस पोमन. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आता यावेळेला मोठ्या अपेक्षा असतील खेळाडू सागर भगत यांच्याकडून त्यांच्या सर्व समर्थकांना. धावसंख्या आहे ती 3. गडीबाद चालले तो पहिला. धक्का क्रमांक 1, आणि तुषार तांगडी नावाचा खेळाडू बाद झाला. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडूला बाद केलाय गोलंदाज श्रीकांत पाटीलने. सागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. मागच्या 2 सामन्यांमध्ये खूप काही अनुभवलेलं आहे सागर भगतने, आणि त्याचमुळे पाहूया या शेवटच्या सामन्यामध्ये गरज ओळखून तो खेळ पाहायला मिळतोय का. संजयजी म्हात्रे यांना आपण पाहतोय स्क्रीनवर. खूप आर्ततेनं या स्पर्धेला ते पाहतायत, या सामन्याला ते पाहतायत. रिझल्टिंग आहे हा सामना दिशा एंटरप्राइजेस की ओम स्पोर्ट्स कोल्ली. हलक्या त्यानं बोला प्लेस केलंय. संयम आता पाहतोय आपण. सागर भगतचा पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते दिशा एंटरप्राइजेसची 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद. यस, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढला, कारण विकेटवर तग धरून राहणं गरजेचं आहे.
त्यामुळेच हा पवित्रा पाहायला मिळाला. 5व्या बॉलवर फलंदाज सागर याचा धावसंख्या पोहोचली आहे ती 4 धाबा. पहिले षटक सुरू आहे आणि गोलंदाजी चांगले अचूक होतोय, भेदक मारा होतोय गोलंदाज श्रीकांत पाटील याचा. मोरी येथून बिलॉंग करतो हा खेळाडू. चांगलं क्रिकेट त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने दाखवलंय. जागा बनवून खेळायचं होतं, बीट होतं बॅटर. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही बॅटरला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 4. ओम स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि गोलंदाज श्रीकांत पाटील यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. 1 विकेट त्यांनी मिळवलं आणि दिशा एंटरप्राइजेसला फक्त 4 धावांमध्ये रोखलेलं आहे. त्याचमुळे मिळालेलं आव्हान तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे आणि तेच आव्हान गोलंदाज श्रीकांत पाटीलने स्वीकारलं. दिशा एंटरप्राइजेस या संघाकडून सागर भगत एका धावेवर खेळतोय. जो संयम त्याचा आपण मागच्या 2 सामन्यांमध्ये मिस करत होतो तो संयम या धावामध्ये पाहायला मिळतोय. चेतन गोवारे यांच्या वतीने आतापर्यंत 3 धावांचं योगदान मिळालेलं आहे. पहिलं षटक तर ओम स्पोर्ट्सचं यशस्वी राहिलेलं आहे आणि पाहूया आता त्याच षटकाला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी पुढचा गोलंदाज कुठला वापरला जातोय. संतोष कोम बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत रोड एंडनं. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात स्ट्रायकर एंडला राईट बॅटर सागर भगत. चांगला सामना रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण सामना असा झाला पाहिजे की प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा. उद्या सकाळी सुद्धा चहा पिताना या सामन्याची चर्चा झाल्या पाहिजे आणि तसाच सामना होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 5 वर. अतिरिक्त धाब्याचा फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीम करता. धावसंख्या धावपकावर लागली जाते ती 5 धाबा. खराब चेंडू टाकला यावेळेला आलेला गोलंदाजाने. चांगलं काम त्याला करावं लागेल. संतोष कम नामवंत खेळाडू आहे टेनिस क्रिकेट जगतातील. शॉर्ट बॉल तो सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लगातारचे 2 चेंडू स्क्वेअर टाकलेत गोलंदाज संतोष कोमने. लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होतोय. तंत्र शुद्धता असायला पाहिजे गोलंदाजाची. स्वतःचं क्रिकेट ग्रेट करायचं असेल तर तुम्हाला अपडेट करावं लागेल आणि हे अपडेशन कदाचित संतोष कोमचं पाहायला मिळत नाहीये. लगातार 2 स्वैरी चेंडू त्याने हाताळले. 2 धावांचा बोनस दिशा एंटरप्राइजेसच्या संघाला मिळाला. धावसंख्या पोहोचते 6 वर. सागर भगतला देखील थोडीशी संधी मिळते स्वतःला वेळ देण्याची. लेन बॉल होता, पुन्हा एकदा मिस केलंय. या लेन बॉलला लेग कटर यूज केला होता गोलंदाज संतोष कोमने. डॉट बॉल. डॉट बॉल हे त्रस्त करतील. एका चांगल्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये नाचवलं जातंय, त्याला थांबवलं जात आहे. मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही. लढावं लागेल सागर भगत या खेळाडूला. रायझिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला बॉल. शॉर्ट बॉल टाकलाय, उसळी जास्त घेतोय आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विचावतोय. पुन्हा एकदा सागर भगत हा खेळाडू बीट होतोय. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या आहे 6. प्रत्येक बॉल नंतर दडपण वाढतंय दिशा एंटरप्राइजेस या संघावरचं आणि चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी, भेदक गोलंदाजी ओम स्पोर्ट्सची. शॉर्ट लेन हुक केल्या बॉलला आणि 4 धावा बुक केल्यात. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषावर. मच नीडेड बाउंड्री फॉर दिशा एंटरप्राइजेस. चौकार. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. हुक व्यवस्थित केलं गेलं बॅटर सागर भगत याच्याद्वारे आणि 4 धावा मिळवल्यात. 129वा हा चौकार पाहायला मिळाला या स्पर्धेमधील. हे तुम्ही बघू शकता. नितीनशे म्हात्रे कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं जातं त्यांना सुद्धा आणि त्यांच्यासोबतच तुम्ही बघतायत अजयशी पाटील. अतिशय चांगलं काम त्याने सुद्धा या क्रिकेटमध्ये केलं आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण त्यांना बघतोय. अध्यक्ष हा मोठा पदभार सांभाळत आहेत. या मॅचकडे धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार संतोष कोम. एक चौकार आल्यानंतर थोडंसं वेळ जास्त घेतात ते हा चेंडू टाकण्याकरता. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. या चेंडूला फोर्स केलंय. चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. पाहूया किती धाव मिळत आहेत. चौकार की षटकार आहेत. मिळत आहेत धावा 4. KPL चौकार. परफेक्ट. थँक्यू मॅडी.
परफेक्ट ऑफ ड्राईव्ह टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक फलंदाज सागरच्या बॅटमधून आता हा 4 धावांचा फटका मिळाला आहे. दिशा एंटरप्राइजेस धावसंख्या पोहोचते या 4 धावांच्या मदतीनं 14 धावा 14 रन्स ऑन बोर्ड. सागर आता लईमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे की या ठिकाणी जर आपण जोरात पळालो नाही तर प्रतिस्पर्धी संघ आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाणार आणि त्याचमुळे आता तो देखील त्याच लईमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान बाउन्सर व्हाईट बॉल 1/4 ओव्हरची सूचना गोलंदाजाला. जतीन देवळीकर आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जतीन यांना तुम्ही बघतायत एक हसरा चेहरा. पोमन येथील अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. त्याच्यावर कॅमेरा या ठिकाणी फिरवला जातोय. शॉर्ट बॉल पूल केला जातं. या चेंडूला पाठवून दिले काऊकर्णर पट्ट्या बाहेर. आर पार दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. सागरने ठोकलाय षटकार. परफेक्ट स्ट्रोक या ठिकाणी सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संदीप सरांचा हा डायलॉग तर तुम्ही हळदी समारंभामध्ये सुद्धा ऐकत असालच. या ठिकाणी व्हायरल आहेत संदीप गावंड सर. दरम्यान या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढतो आणि धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. सागर आता आपल्या संघासाठी धावांची घागर पडतोय. पण पाहूया गोलंदाज देखील आता कुठल्या विचारात आहे. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर संतोष कोम भरकटलाय. दडपण उडावलेलं आहे संतोषवर, कारण अगोदरच सागरच्या वतीनं या षटकात धावांचा भडीमार झालेला आहे. त्याचमुळे या षटकात संतोषने खर्च केलेत 18. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या 22. एक गडी बाद. आता सर्व काही व्यवस्थित झालं. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी दिशा एंटरप्राइजेस पोमन टीम चांगल्या दिशेने वाटचाल करते. 22 धाबा त्यांच्या धावपैकावर जमा झाल्यात. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. संतोष कोम. दबाव आहे, दडपण दिसतंय, परंतु ते दडपण जुगारून द्यावं लागेल या खेळाडूला. चांगलं काम करावं लागेल, चांगली हुकूमत गाजवावी लागेल या वेळेला या विकेटवर. धावसंख्या आहे ती 22 धावा. 1.5 चेंडूची समाप्ती. सुरू असलेला मॅच दिशा एंटरप्राइजेस पोमन विरुद्ध ओम स्पोर्ट्स कोहली असा तुम्ही या ठिकाणी बघतायत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू पुन्हा वाईट घोषित केलाय. म्हणजेच जे काही दडपण आले त्या दडपणामधून तो बाहेर पडताना दिसत नाही. धावसंख्या 23. चुका जास्त होताना दिसत आहेत. 23 धाबा चालत. एक गडी बाद. संतोष हुशार गोलंदाज म्हणून ओळखला जातो, पण नेमकं या महत्त्वाच्या सामन्यामध्ये संतोषकडून अशा चुका का होतात तोच प्रश्न स्वतःला विचारत असावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. षटक काही संपण्याचं नाव घेत नाही. या षटकामध्ये 19 मिळालेत. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा होत्या 4 आणि त्याचमुळे आता कुठेतरी त्या षटकाचं महत्व कमी झालंय. फुल टॉस बॉल आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालाय. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. एका धावेची होते नोंद. धावसंख्या पोहोचते एक गडी बाद 24. काय चांगली स्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये फार कमी धाबा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संतोष कोम एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आणि त्याच्याकडून या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर इज 24. धावसंख्या 24. तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. KPL 2025 मध्ये 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वामध्ये सुद्धा शानदार आयोजन केलं गेलं आहे. SH एंटरप्राइजेस द्वारे पुरस्कृत केलेली ही स्पर्धा, स्पॉन्सर केलेली स्पर्धा. आता शॉर्ट बॉलला पूल केलंय. काय जबरदस्त फटका खेचला गेलाय. चेंडू स्कोर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. स्क्रीनवर आपण DJ मंदार यांना पाहतोय. मॅडी आणि त्याच्यासोबतच वैभव आहेत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30. एक गडी बाद. तुमच्या कार्याची प्रशंसा होईल, तुमच्या कार्याची टीका होईल. या अगोदर टीका चालवली होती सागर भगतवर, आता प्रशंसा होईल सागर भगतची. 8 चेंडू 21 धावा. काही जबरदस्त बॅटिंग ते करतायत. 8 चेंडूंमध्ये 21 धाबांची दमदार खेळी त्याने आतापर्यंत पेश केलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 30 धाबा. 15च्या सरासरीने वाटचाल करताना दिसत आहेत दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमचे हे खेळाडू. आता त्यांच्या खेम्यामध्ये बघितलं तर थोडेसे खुश आहेत समर्थक, त्यांचे चाहते खुश आहेत. जे संघ मालक आहेत ते सुद्धा खुश दिसत आहेत. हलकीची स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ओम स्पोर्ट्स तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. लक्षात घ्या संध्याकाळचं सत्र थोडंसं कठीण जातं. त्याचमुळे जितका लवकर हा डाव संपेल तितका तुम्हाला स्कोप मिळेल. त्याचमुळे दोन्ही संघांना ती सूचना मी करतोय, आपण फेअर राहा. सूर्यप्रकाशातच हा सामना संपला पाहिजे.
दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 30 झालेली आहे. सागर 21 वर पोहोचले. चेतन गोवारी 3 वर खेळत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकासाठी बॉलर येत आहेत श्रीकांत. येस, एक्झॅक्टली त्यालाच कंटिन्यू करायचं आहे, कारण श्रीकांतने पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केले होते आणि 1 विकेट मिळवला होता. आणि आजच्या दिवसामध्ये श्रीकांत पाटील ओम स्पोर्ट्ससाठी जबरदस्तच खेळलाय. त्याचमुळे श्रीकांतवर तो विश्वास पुन्हा एकदा ठेवला जातोय. आणि पाहूया आजच्या वेळापत्रकातलं हे कदाचित श्रीकांतचं शेवटचं षटक असेल. 6 विकेट्स आतापर्यंत श्रीकांतने मिळवल्यात. ऑफ स्पिनचा परफेक्ट अटॅक आहे श्रीकांतकडे. गती परिवर्तन त्याला व्यवस्थित जुळवता येतं आणि तेच जुळवलंय. सुरुवात होते डॉटची. सचिनजी घाग आपण पाहतोय ओम स्पोर्ट्स चे ते संघमालक आहेत. यस, अगदी बरोबर. मात्र इथे नाश्त्याची व्यवस्था झाली. प्रत्येक वर्षी मनोहरजी घरात साहेबांकडून हे नाश्त्यांची व्यवस्था होते आणि आता सुद्धा यंदा सुद्धा त्यांनी हे चांगलं काम केलंय. पुण्याचं काम ते करताना दिसत आहेत आणि त्यांच्या या कार्याला सलाम असेल. KPL 2025 मध्ये त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय. इतकं चांगलं सहकार्य आपण या स्पर्धेमध्ये करतायत. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. डावीशी सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाबाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 31 वर. स्कोअर इज 31. धावसंख्या होते, धावपळक वाढतोय, म्हणजेच एक यशाचं शिखर गाठलं जाईल असं मला वाटतंय. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर काय खेळ श्रीकांतचा पाहायला मिळाला. त्यानंतर असं वाटलं होतं की ओम स्पोर्ट्स प्रत्येक षटकानंतर अशीच पकड मजबूत ठेवेल, पण सागर परत आलाय आणि सागर परत आलाय आणि धावा घेऊन आलाय. ते देखील महत्त्वाची बाब सागरसाठी. पुढे आले, हलक्याने बॉलला स्लाइस केलं, गॅपमधून बॉल बाहेर जातोय, थर्ड मॅनला पोहोचतोय. 2 क्षेत्ररक्षकांना कामाला लावलंय फलंदाजाने. बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार. KPL 4. थँक्यू सो मच. तलवारीची धार एका बाजूने दिसली होती, परंतु आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तीच धार पाहायला मिळतोय. आता चेतन गोवारी नावाचा खेळाडू चमकदार कामगिरी करतोय. पुढचा बॉल चेतन करता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची भर पडली आणि धाव पळकाभर धावा लागलेच होत आहेत. यावेळेला 36 धावा. 36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का लवकर लागला होता, परंतु त्या धक्क्यामधून सावरलंय या 2 बॅटरने. सुरुवात खूप चांगली ओम स्पोर्ट्सची राहिली आजच्या दिवसाची. पहिला सामना त्यांनी जिंकला. त्यानंतर काही गोष्टी त्यांच्या बाजूने घडल्या नाहीत. आपण पाहतोय सचिन सरांना स्क्रीनवर. एव्हाना ते आपण व्यासपीठावर पाहतो, उपाध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर आज मात्र टीम ओनर म्हणून पेव्हलियन बॉक्समध्ये लेट कट केले बॉलला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा 2 बॉलचा चेस करतायत, पण आता थोडं स्ट्रगल जरूर आहे डीपमध्ये. सरते शेवटी बॉल अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावांचा कॉल सुद्धा पूर्ण होतोय आणि दिशा एंटरप्राइजेस संघ पोहोचतोय 38 वर 1 गडी बाद. योग्य ती दिशा दिली जाते पडलेल्या चेंडूला, कारण ऑफ कटर चेंडू होता, त्यामुळे स्कोअरीज थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडूला पाठवताना दिसतात बॅटर सागर भगत. धावसंख्या पोहोचली 38 वर. या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बिग पार्टनरशिप. आनंदी चेहरे दिसत आहेत. क्रिकेटचा खेळ तुमच्या भावनांशी जुडलेला आहे आणि त्याचमुळे तुमच्या आवडीचा खेळाडू जर चांगला खेळला तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद, नाहीतर मग ती निराशा. पण अजूनही क्रिकेटचा खेळ आहे. निकाल अजूनही लागलाय कुठे. पुढचा बॉल. हो, बॅटची टॉपेज. श्रीकांत डाऊन दी बॉल. फलंदाजाचा खेळ संपला. धक्का बसतोय दुसरा. चेतन गोवारी बॅक टू डगआउट. 3 षटकाचा खेळ संपलाय. दिशा एंटरप्राइजेस 39 धावा 2 गडी बाद. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। थँक्यू. संध्याकाळचा अल्पोपहार ऐसे दरवर्षी ही और भी प्रमाणे वीडियोस के लिए यावर्षी चैनल को सन्माननीय सब्सक्राइब करो और मनोहर बेल आइकन खरत को दबाना यांच्या वतीने आम्हाला बिल्कुल मत उपलब्ध भूलना। झालेला आहे. एक सेवा जी अशी द्यायची की लोकांच्या लक्षात राहील आणि मनोहर गरज सर ही सेवा दरवर्षी देतात. संध्याकाळचा अल्पोपहार. संदीप सर, खूप कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला संध्याकाळचा अल्पोपहार अनुभवायला मिळतो. कामन प्रीमियर लीग हे वेगळे, पण सातत्यानं मागच्या 5 वर्षांपासून जपते. मला वाटते या भारत देशातील ही पहिली अशी स्पर्धा असेल जिथे सर्व काय मिळतं खेळाडूंना. मग तो अल्पहार असो, बक्षिसं असो, पारितोषिकं असो, प्रेम, एक सर्व काही देणारी स्पर्धा म्हणजेच KPL, कॉमन प्रीमियर लीग. आणि ते 5वं पर्व या ठिकाणी आपण शानदार रीतीने बघतोय. धावफल जर बघितला तर दुसऱ्या विकेट करता दोघांनी मिळून 36 धावांची भागीदारी केली. पहिला धक्का लागला होता त्यावेळेस फक्त 3 धावा होत्या. हे तुम्ही बघू शकताय. तर खेमा आहे दिशा एंटरप्राइजेस टीमचा. कॅमेरामॅन त्यांना बंदिस्त करतायत. त्यांचे हे खेळाडू आहेत देवेंद्र भोसकर सुद्धा तिथे अल्पहाराचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. धावसंख्या एकूण 39 झाले, 39 रन्स. इथे योगेश सरांना बघतायत, त्याच्यानंतर अजित सरांना बघतायत. खूप चांगलं काम त्यांनी सुद्धा केलं आहे. आपल्या टीम मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं तर प्रवीण भगत सरांना, ते सुद्धा डाव्या बाजूला उपस्थित आहेत. ओम स्पोर्ट्स. चला बघा, तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. संध्याकाळचं सत्र थोडंसं कठीण जातं फलंदाजी करताना. त्याचमुळे जोपर्यंत हा डाव संपत नाही पुढचा अर्धा तुम्हाला खेळता येणार नाही. त्याचमुळे जास्तीचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 41, 2 गडी बाद. 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. भरपूर काही चेंजेस झालेत. पूर्वी वेळेवर मॅचेस व्हायच्या, आता वेळेवर मॅच होत नाही. आता संपर्कासाठी मोबाईल आहेत, तरी खेळाडू लवकर जी वेळ हवी आहे त्या वेळेमध्ये येत नसत. पूर्वी आपण झोपलो की आपल्या शरीराला आराम मिळायचा, आणि आता आपण झोपलो की मोबाईलला आराम मिळतोय. हे काही बदलाव आपल्याला या संपूर्ण विश्वामध्ये होताना दिसत आहेत. म्हणून मी मोबाईल वापरतच नाही. 39 इज द स्कोर. सुनील रावत आला आणि त्याच्या हा बॉलला कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन. चांगलं एफर्ट, 100% योगदान खेळाडू देताना दिसत आहेत. विकेटचं पतन झालंय. गॉन. सहा षटकं म्हणजे 30 मिनिटं, आणि या 30 मिनिटांमध्ये सुद्धा वेळ बदलायला वेळ लागत नाही असंच कुठेतरी पाहायला मिळालेलं आहे. कारण या अगोदर आपण जर 17 चेंडूंचा आढावा घेतला पहिल्या डावातल्या, त्या ठिकाणी दिशा एंटरप्राइजेस संघ एका चांगल्या स्थितीमध्ये होता. पण 18व्या बॉलवर विकेट आला आणि 19व्या बॉलवर म्हणजे 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर सागरला परतावं लागलं. किती चांगलं योगदान दिलं त्या शतरक्षकाने निखिल चौधरी, आणि तो झेल टिपलाय. आणि पहिल्याच बॉलवर हेमंत सारखा एक चांगला खेळाडू बाद केलाय. सागर याला बाद केलाय. म्हणजे सागर गेल्यानंतर आता जबाबदारी आहे ती हेमंतची. महत्त्वपूर्ण खेळाडू बाद ज्यांनी चांगला खेळ या मॅचमध्ये दर्शवलाय. स्कोर इज 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद, 39 धावा. सागरच्या खेळीचं वर्णन करायचं झालं तर त्याने सुद्धा चांगलं बॅटिंग केलंय मनीची. पण आत्ता प्रत्येकाला चांगलीच फलंदाजी करायची आहे. कारण जर तुम्हाला या पहिल्या 3 षटकांचं मोल टिकवायचं असेल तर शेवटच्या 3 षटकामध्ये तसाच खेळ द्यावा लागेल. पण आता कुठेतरी झोपेतून जागा झालाय तो म्हणजेच ओम स्पोर्ट्स स्कूल या संघ. चांगली गोलंदाजी सुनील रावतची. डॉट बॉल. डॉट बॉल नंतर बघूया पुन्हा एकदा तो तयार आहे समोर बॅटर करता. हो, बघितलं ओव्हरफिश बॉल. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला बॅटरने. एकच धाव मिळाली. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं नवीन आलेल्या बॅटरला. एका धाबेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाबा झाल्या 3 गडी बाद, 40 धाबा. सागर भगत याने 11 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश सुद्धा होता. 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हे आहेत चेहरे. दोघांचे उदास चेहरे दिसत आहेत. अजूनही सामना संपला नाहीये. एक्स्ट्रा मेंबर आहेत दोन्ही संघाची, दिशा एंटरप्राइजेस आणि ओम स्पोर्ट्स कोहली. दरम्यान अपील तर झालीये, फलंदाज बाद होईल. पंचांचा बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सर्वात मोठी विकेट दिशा एंटरप्राइजेस कडून हेमंत होत आहेत बाद.
थँक्यू सो मच. यावेळेला रिव्ह्यूची मागणी केली होती, परंतु पंचाने सांगितलं की हा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. खऱ्या अर्थानं बॅटचा हलकाचा स्पर्श झाला आणि थेट यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चावून हा चेंडू विसावलाय. चौथा धक्का लागलाय. 4 गडी बाद. धावसंख्या 40 दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमची. आता डाव सावरण्याकरता आणखीन चांगले खेळाडू हवेत. दिनेश जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश बाबर, कारण हेमंत गोडबिंदे हे सुद्धा झटपटबाज झालेत. मोठी धावसंख्या यावेळेला ते उभारू शकले नाही. 40 धावा झालेत. चांगली भागीदारी झाली होती दुसऱ्या विकेट करता. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने पलटवार केलाय. काय चांगली गोलंदाजी करतायत सुनील रावत हे खेळाडू. जुने खेळाडू आहेत, दमखम आहेत. अजूनही तीच ऊर्जा, तीच धमक सुनील रावतची पाहायला मिळतोय. ओम स्पोर्ट्स कोहली संघाद्वारे चांगलं नेतृत्व करतायत आपल्या टीमचं. कॅप्टनची मोठी जबाबदारी. सरळ बॅटने चांगला फटका निवडलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये गॅपमध्ये चेंडू वळतोय. थेट स्वर्गीय प्रकाश दामोदर म्हात्रे स्टँडच्या दिशेने. मिळतंय 4 धावा. KPL चौकार. दिशा एंटरप्राइजेस 44 जवळ 4 गडी बाद. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या चौथ्या षटकातला दिनेश बाबरच्या बॅटमधून चौकार आलाय पहिल्याच बॉलवर आणि सुनील रावत यांनी 2 विकेट्स मिळवल्या होत्या. पहिला चौकार या षटकातला त्यांनी खर्च केलाय. पुढचा बॉल परत टाकावा लागेल आणि यस एक्झॅक्टली पंचांचा निर्णय तोच येतोय. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. दिशा एंटरप्राइजेसला धावसंख्या 45. 4 गडी बाद. बऱ्याच वेळेला एखादा चौकार लागल्यानंतर गोलंदाजांचं खच्चीकरण होत असतं. इथे सुनील रावत चौकार मोजल्यानंतर एक चेंडू स्क्वेअर टाकतायत. धावसंख्या पोहोचली 45. अजूनही या षटकाचा विचार केला तर एक चेंडू त्याला टाकायचा आहे. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज सुनील रावत. शॉर्ट बॉल, स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयास होता. नॉन स्ट्राईक इनच्या फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 4ची इथे समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमची धावसंख्या आहे 46. 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद. 46 धावा. एका बाजूला सचिनजी घाग, एका बाजूला मनोजी भगत. संघमालकांचं खरंच कौतुक करावं असं वाटते, कारण ते गेले क्रिकेट खेळलेले आहेत आणि क्रिकेट खेळल्यानंतर त्यांच्या परिसरातील क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त वाव मिळावा. त्याचमुळे कामन प्रीमियर लीगमध्ये ते संघ खरेदी करतात आणि त्याचमुळे जवळपास 30 ते 35 गावं आहेत संदीप सर या परिसरामध्ये. चिंचोटी टू नागले आणि त्या 35 गावातील खेळाडूंना एक मोकळं व्यासपीठ नक्कीच SH एंटरप्राइजेसच्या वतीनं प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच सगळी कामं सोडून 5 दिवस क्रिकेटपटू या कामन प्रीमियर लीगचा आनंद घेतात आणि या व्यासपीठाचा फायदा उचलतात. एक महत्त्वाचं मी बघितलं की जरी आज एखादा संघ हरला असेल तरी उद्याच्या दिवसामध्ये आयोजकांच्या मदतीला तो संघ इथे तयार असतो. हे विशेष आहे या KPLचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुढचं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. निखिल चौधरी. ओहो, चांगला आउट कटर चेंडू टाकलाय. बॅटर करता बॅटर होतो बीट, गोलंदाज राहतो फिट. डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. जितके दूर तुम्ही चेंडूपासून जाल तितका कुठेतरी तो त्रास तुम्हालाच होणार आहे. अपरकट करण्यासाठी जागा बनवली होती पण बॉलचा बाउन्स आणि अँगल तितकासा ओळखला गेला आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. सुरुवात चांगली होती या षटकाच्या निखिलच्या वतीनं. ड्राईव्ह बॅटची एज, बॉल मागे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद. 47. ह्या षटकामध्ये सुद्धा स्ट्रगल होतं बॅटिंग करणाऱ्या टीमचा. प्रॉमिसिंग स्ट्रोक जे हवे आहेत ते पाहायला मिळत नाही, कारण याआधी जर आपण बघितलं दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा येताना दिसलेत. तदनंतर वापसी करतायत फिल्डिंग करणाऱ्या ओम स्पोर्ट्स कोहली टीमचे खेळाडू. पुढचा बॉल असेल या गोलंदाजाचा. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये टोळावलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. KPL चौकार.
आणि या चौकाराने 51 धावा पूर्ण झालेल्या आहेत दिशा एंटरप्राइजेसच्या. 5व्या षटकातले 3 बॉल डिलिव्हर्ड झालेत आणि धावसंख्या 51 झाले. बॉलिंग ट्रॅकवर निखिल पुन्हा एकदा उजवीकडून सज्ज होतोय. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलंय. बॉलला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला आक्रमक. आता येतोय भूमित भोईरच्या बॅटमधून षटकार. काही जागेवरून हा फटका खेचला गेला. स्टँड अँड डिलिव्हर असा हा फटका होता. 57 धावा होत आहेत याचबरोबर या संघाच्या. स्कोअर मोज ऑन 57. अफलातून बॅटिंग करतायत मधल्या फळीमधील खेळाडू भूमित भोईर. फुलटॉस बॉल होता. आता फुलटॉस बॉल मिस केला बॅटरने. ऑन साईडला खेळायचा निर्धार होता या बॅटरचा आणि बाईचा इशारा पंच विरल नायर सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अतिरिक्त धावेची भर पडली. धावा झाल्या त्या 58 धावा. 58. KPL कॉमन प्रीमियर लीगचा लोगो तुम्हाला चेंडूवर पाहायला मिळतोय. गुडशोड कंपनीचे आपण बॉल यूज करतो या स्पर्धेसाठी आणि त्याचमुळे रिझल्ट चांगलाच राहिला आहे. बॅटर्स बॉलर्स आपण पाहिलं तर आपण हॅट्रिकसुद्धा पाहिली, अर्धशतकसुद्धा आपण या कॉमन प्रीमियर लीगच्या निमित्तानं राहिलचं पाहिलं. लहू घोषची हॅट्रिक, बॅटची टॉपेज आणि डाऊन दी बॉल. निखिल टिपतोय झेल आणि संपतोय. दिनेश बाबरचा खेळ. 5वा धक्का बसतोय. दिशा एंटरप्राइजेस धावा 58. थँक्यू सो मच डीशे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत दिशा एंटरप्राइजेस टीमच्या 58 धाबा. गडीबाद झालेत त्यांचे 5. पहिला धक्का लागला होता त्यावेळेस त्यांची धावसंख्या 3 होती. दुसरा धक्का लागला त्यावेळेस 36ची भागीदारी झाली आणि 39 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागला. तिसरा धक्का सुद्धा 39 या धावसंख्येवर लागताना दिसलाय. चौथा धक्का 40 या धावसंख्येवर लागताना दिसलाय आणि 5वा धक्का हा 58 या धावसंख्येवर लागताना दिसतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. मनामध्ये एक विचार असायला पाहिजे की 70च्या आसपास तरी धावफलक या संध्याकाळच्या सत्रामध्ये जायला पाहिजे आणि मला असं वाटतं मनेची की तोच निर्धार असेल बॅटिंग करणाऱ्या दिशा एंटरप्राइजेस वुमन टीमचा. मी पुन्हा एकदा तोच उल्लेख केला की 70च का 80च्या पलीकडे का नाही. म्हणजे थोडीशी विचारांची तुमची जी उंची आहे ती वाढवावी लागेल. पण हा देखील विचार आता सुनील रावतच्या मनात असेल की मागच्या षटकात मी 2 विकेट्स मिळवल्यात, त्याचमुळे मी इकॉनॉमिकल राहू शकतो. या षटकात मी 7 ते 8 धावाच खर्च करू शकतो, विकेटचा शोध घेऊ शकतो. वेगवेगळ्या शक्यता आहेत. पण पाहूया शेवटच्या 6 बॉल्सवर नेमकं घडतंय काय. यस, अगदी बरोबर. 6 चेंडूमध्ये नेमका कसा पावित्र्य असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर 58 धाबा. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय सुनील रावत. मागच्या षटक त्यांचं खूप चांगला प्रभावी. 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या. ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू मिड ऑफ मध्ये जातोय. डीप मिड ऑफ मधून शतरक्षक येतोय. चेंडू थ्रो करतोय. विकेट जाण्याची शक्यता आणि धावबच्च्या स्वरूपात बॅटरला परतावा लागेल. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 59. 59. ओह, जरी सुनीलच्या खात्यात ती विकेट जात नाहीये पण प्रियेश हा षटकार खेचणारा फलंदाज होता आणि तो आता डायमंड डकवर बाद झालेला आहे एकही चेंडू फेस न करता. त्याचमुळे खेळपट्टीवर कोणी थांबायला पाहिजे, कोणी प्रयत्न केला पाहिजे, कोणी स्ट्राईकवर राहायला पाहिजे, या गोष्टींची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. पण आता भूमितचा स्वतःवर विश्वास आहे की आय कॅन डू बेटर दॅन एनीवन. आणि पाहूया शेवटच्या 5 बॉलवर दिशा एंटरप्राइजेसचा धावफलक भूमित पुढे नेतोय का. धावसंख्या 6 गडी बाद. 59 धावा. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय KPL षटकार.
यावेळेला जबरदस्त फटका खेचला गेला बॅटरच्या द्वारे आणि आता समाधानी असतील त्यांचे समर्थक, कारण गरजेपेक्षा जास्त मिळतंय त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतं त्याला दुर्दैव म्हणतायत आणि थोडं कमी असून जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतायत. त्यामुळेच समाधानी राहणं गरजेचं आहे. स्कोअर मोज ऑन 65, धावसंख्या 65. षटकार खेचला बॅटरने. ओ फुलटॉस बॉल होता. बीमरचा इशारा आलाय. कमरेपेक्षाही जास्त चेंडू असल्या कारणानं नो बॉल आहे. फ्री हिटचा फायदा आता उचलला जाईल काय? स्कोअर मोज ऑन 66, धावसंख्या 66. आता मात्र धावा येत आहेत या षटकामध्ये मनीची. संदीपचा दिशा एंटरप्राइजेसला फुलटॉस पसंत पडत नाही आणि म्हणूनच फुलटॉस मिस केलेला आहे. मागच्याच सामन्यामध्ये प्रियेश फुलटॉसवर LBW झाला. धावसंख्या 66, 6 गडी बाद. फ्री हिट लेन बॉल होता. बॅटची एज, बॉल हवेत. काही काळासाठी विकेट किपर पोचले बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या 67, 6 गडी बाद. आता एकच धाव मिळाली. खरोखरच तुम्ही चांगलं वर्णन केलं, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा फुलटॉस बॉल भरपूर मिस केलं दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमने. स्कोर इज 67. शेवटचे या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावा बनलेत. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. जय चव्हाण इज ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलंय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक संजय लोखंडे तिथे आहेत. कोणतीच चूक करत नाही आणि 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 68, 68. पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. शेवटच्या षटकाचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि एका चांगल्या स्थितीमध्ये दिशा एंटरप्राइजेस आहे. सुनील रावत नो डाऊट त्यांनी पहिलं षटक या अगोदरच चांगलं हाताळलं होतं, पण या षटकात नक्कीच ते प्रयत्न करत आहेत. स्लॉग ओव्हर आहे त्याचे फलंदाज तर 100% आपले एफर्ट्स लावतीलच. पण पाहूया पुढच्या 2 चेंडूंवर सुनीलचा अप्रोच काय दिसतोय. व्यवस्थित पायांची हालचाल झाली नाही आणि त्याचमुळे स्ट्रोक सिलेक्शन चुकलं. येतोय हा डॉट बॉल. आपल्या अनुभवाचा फायदा इथे घेताना दिसतोय सुनील रावत हा खेळाडू. बॅटरची कमजोरी ओळखली जाते, त्याला रीड केलं आणि त्याच्यानंतर चांगले चेंडू तो टाकतोय. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. धावसंख्या 68. निर्णय घेतलाय थांब. या चेंडूवर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार. पहिल्या डावाची समाप्ती झाली मनीची आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 74, 74 आणि 75 धावसंख्येचं टार्गेट असेल. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या बनवली आणि त्या जिंकण्यासाठी लक्ष देखील ठेवलेलं आहे. 76चं 36 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. धन्यवाद कामन प्रीमियर लीग, एसएच एंटरप्राइजेस, हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे आणि पूर्ण कोर कमिटी मेंबर्स लगातार आपण कामन प्रीमियर लीगमध्ये समालोचन करण्याचा मोका देत आहेत. त्याबद्दल आपलं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. अर्थातच एस एंटरप्राइजेसच्या प्रोपरायटर संजयभाई मात्रे आणि हजरतजी शेख सरांचं त्यांच्या KPLच्या कोर कमिटीचा सुद्धा आम्ही आभार मानतो आहे. आम्हाला प्रत्येक वर्षी KPLमध्ये धावतं समालोचन करण्याची तुम्ही संधी देत आहेत. आज खरं तर येण्याची इच्छा नव्हती. हेमंतने अर्थातच फोर्स केलं की तुम्हाला यावंच लागेल आणि त्या कारणाने मी इथे आलो आहे. क्षमा मागतोय जर आज बोलताना काही चुका झाल्या असेल तर क्षमा मागतोय. आजचं माझं धावतं समालोचन मी इथेच संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. तत्पूर्वी आपण दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकणार आहात आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचे नामवंत 2 दिग्गज समालोचक असतील प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या समेत हेमंतजी पाटील. आवाज ऐकूया या 2 दिग्गज समालोचकांचा. वेलकम एव्हरीबडी. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कामन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट
कॉमन प्रीमियर लीग 20-25 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्पॉन्सर्स बाय एस.एच. एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख संजूभाई म्हात्रे अँड टीम 94. हे आपण बघू शकतो जी मॅच झाली होती एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दिशा एंटरप्राइजेस पोमन विरुद्ध ओम साई 444 नागले टीमने टॉस जिंकला होता. जी चौथी मॅच होती. हा झेंडा आपण बघतोय केसीएचा फडकताना दिसतोय. फिल्डिंगसाठी उतरली होती नागलेची टीम. त्यानंतर ही बॅटिंग हा विकेट जाताना आपल्याला दिसतोय. एक महत्त्वपूर्ण विकेट हजरतभाई शेख दिसतात आपल्याला. ही विकेट टकलिंग बॉलच्या रूपाने गेली होती आणि तुषार तांगडी चांगली बॅटिंग करत असताना बाद ही ट्रॉफी आपण बघू शकतोय. आणि ही फटकेबाजी हे बघू शकतोय डगआउट होता. हे ड्रोनचं चित्र टिपलं जाते आणि तुषार तांगडी हेमंत घोडबिंदे याची चांगली पार्टनरशिप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि ज्या वेळेस फिल्डिंगसाठी उतरली दिशा एंटरप्राइजेस टीम प्रवीण पाटील बॅटिंगसाठी होता. त्यानंतर प्रवीण परेड बॅटिंगसाठी होता. प्रवीणने अतिशय फटकेबाजी केली होती आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 39 धावा ठोकल्या होते. हे आमचे डॉक्टर्स ज्यांनी 5 दिवस कंटिन्यू सेवा फ्रीमध्ये देण्याची सुविधा केलेली आहे. हे आमचे व्हॉलंटियर्स होते आणि हे बघू शकतो आपण फटकेबाजी आपण बघू शकतोय. आणि ही मॅच जी होती बरोबरीत सुटली होती आणि त्यानंतर सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि सुपर ओव्हरमध्ये 2 बॅटर गेले होते प्रवीण आणि आझाद वल्वी. सुरुवातीला बघितला आझाद वल्वी बाद झाला रनआउटच्या रूपाने दुसऱ्या बॉलवर. त्यानंतर राहुल अंधेर आला होता. फक्त आणि फक्त हे प्रेक्षक आपण बघू शकतोय. फक्त 8चं टार्गेट घेऊन 2 बॅटर सागर अँड हेमंत घोडबिंदे गेले होते. सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली होती ती हेमंतकडे. त्यानंतर हेमंतने चौका ठोकला. नंतर आऊट झाला हेमंत आणि ही मॅच सुपर ओव्हरमध्ये जिंकली होती ती दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमने. श्रीकांतसाठी प्रत्येक रनसाठी 10 रुपयाचं पारितोषिक. थोडीशी आमची जी ड्रिंक्स वॅन आहे थोडीशी साईडला करायची आहे. स्वागत आणि सन्मान सत्कार आपण करणार आहोत. लगातार 3 दिवस या कॉमन प्रीमियर लीग KPL मध्ये ज्यांनी अप्रतिम असं समालोचन केलं ते आमचे समालोचक मित्र मनीष पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना त्यांचे शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. लगातार 3 दिवस अतिशय चांगलं समालोचन मनीष पाटील यांचं ऐकायला मिळालं आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. अतिशय चांगलं समालोचन मनीष पाटील यांचं ऐकायला मिळालं. पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत असतात. मराठीमधलं एक जबरदस्त गोड आवाज आणि लगातार 3 दिवस तुम्ही जी सेवा दिली या KPLसाठी त्याबद्दल नक्कीच कॉमन क्रिकेट असोसिएशन कॉमनचे सर्व प्रेक्षक आणि सर्व लोक तुमचे खूप खूप आभारी असतील. त्यानंतर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे सुद्धा तुमचे खूप आभारी असतील. पूर्ण कॉमन KCA कमिटी हा सन्मान हा सत्कार केला जाईल. आमचे समालोचक मित्र मनीष पाटील यांचा हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान ही शॉल त्यानंतर मोमेंट देऊन सन्मानित केलं जाईल मनीष पाटील यांना. आकर्षक ही मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. मनीष पाटील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मनीष पाटील यांचं. वेलकम मनीष. जबरदस्त कामगिरी खूप खूप धन्यवाद. मग थोडंसं मत विचारलं जाईल. मोठ्या मोठ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये केल्या जातात तुझ्यामार्फत. त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी तू जातोय. मात्र कॉमन प्रीमियर लीगमध्ये तुम्ही 3 दिवस समालोचन केलं. या कॉमन प्रीमियर लीगचा KPLचा काय अनुभव आला? बघा नेहमीच एक अनुभव आपण घेऊन जातो. प्रत्येक वर्षी एक वेगळा अनुभव येतो. आपण जेव्हा या स्पर्धेत आलेलो आहोत तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायला मिळेल याची शाश्वती असतेच. पण तुम्हाला चांगलं समालोचन सुद्धा करण्याचा मौका मिळतो कारण क्रिकेट चांगलं होते.
त्याचमुळे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी जी खूप चांगली उपाययोजना कामन प्रीमियर लीगमध्ये केलेली आहे की एक सर्क्युलर ग्राउंड आहे, प्रेक्षक स्टँड आहेत. मागच्या 4 पर्वांमध्ये जे संघ जिंकले त्यांचे कटआउट्स आपण पाहतोय. स्मृती मंदाना महिला प्रेक्षक स्टँड आहे, डॉक्टरांची व्यवस्था आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या अधोरेखित करतात कामन प्रीमियर लीगला. आणि यानंतर सुद्धा तसंच कार्य हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे करतील, कोर कमिटी मेंबर करतील, KCA KPL हीच अपेक्षा आहे, हाच विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा मला देखील सातत्याने आपण समालोचनासाठी संधी देत आहेत, तो विश्वास मी नक्कीच सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतोय. आपण देखील अशीच मला साथ द्याल हा विश्वास. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीष. थँक्यू सो मच मनीष. आणि त्यानंतर आज आणखीन आमचे समालोचक आहेत ते समालोचक संदीप गावंड. संदीप गावंडचे नक्कीच प्रत्येक वर्षी ते प्रत्येक दिवशी समालोचन करत असतात KPLमध्ये. मात्र यंदाच्या वर्षामध्ये काही ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचं ते फक्त एकच दिवस आपण बघू शकतो वॉकरवर चालत चालत ते आले आणि खरोखरच त्यांनी एक महत्त्वपूर्ण दिवस त्यांनी या KPLसाठी दिला. त्यांचासुद्धा आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय संजयभाई यांना त्यांच्या शुभ हस्ते आणि शाहिदभाई अन्सारी यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. हा सत्कार शाहिदभाई अन्सारी आणि खूप खूप धन्यवाद. क्रिकेटपासून खरोखर ते वंचित राहू शकत नाही आणि KPLपासून तर अजिबात नाही आहे. म्हणून आपण बघतो पायाला प्लास्टर असताना सुद्धा त्या स्पर्धेमध्ये ते समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. एक दिवस नक्कीच त्यांनी दिला आणि KCAचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी आणि संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय संदीप गावंड यांचा. थँक्यू सो मच संदीप. आपण महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि एवढी इंजरी असताना पायाला प्लास्टर असताना सुद्धा तुम्ही समालोचन करण्यासाठी आले त्याबद्दल KCA KPL आणि कामांचे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज एकच दिवस आले, एका दिवसामध्ये KPLचा काय अनुभव तुम्हाला आला? खऱ्या अर्थाने भरपूर मिस करतो मी या KPLला. कारण वाट बघत असो प्रत्येक खेळाडू या KPLची, तशीच वाट आम्ही सुद्धा बघत असो की कधी एकदा KPLचा पर्व सुरू होतो आहे. कारण मला असं वाटतं की संपूर्ण भारतभरातील लीग सिस्टममधील एक सर्वोत्तम क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच KPLची स्पर्धा आहे. SS एंटरप्राइजेस पुरस्कृत केलं आहे, टीम 94 यांनी पुरस्कृत केलं आहे आणि KCA अंतर्गत ही चांगली क्रिकेटची स्पर्धा. आपण अनेक स्पर्धा संपूर्ण भारतभर बघत असतो आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो या स्पर्धेमुळे आपल्या इकडच्या या खेळाडूंना. उद्या जाऊन आपले खेळाडू ISPLमध्ये सुद्धा चांगला परफॉर्म करू शकत आहेत आणि मला विश्वास आहे की ISPLच्या पुढच्या पर्वामध्ये या कामन परिसरातील 1-2 खेळाडू तरी ISPLमध्ये परफॉर्म देतील. मी आभार मानतो आयोजक कमिटींचं, त्याने आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी दिली. हजरतभाई तर आमच्या जवळचे मित्रच आहेत, चांगले सहकार्य त्यांनी मागेसुद्धा मला केलं आहे, आतासुद्धा ते करत आहेत आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद मानतो आहे. हेमंत तुमचंसुद्धा धन्यवाद असेल. खूप खूप धन्यवाद संदीप. आपण भरपूर चांगलं समालोचन केलं. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचकडे. थोडीशी दुखापत सुद्धा होताना दिसते. बॉलर हार्दिक पारधी याला समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील समालोचक प्रमोद शेडगे, पालकर भूषण प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. उद्याचा शेड्यूल असा आहे, बाबा 9191 वर्सेस आपण पाहणार आहोत स्टॉर्म स्ट्रायकर. पहिली मॅच, पहिली लढत आपल्या समोर येईल. RD11 वर्सेस फायटिंग फॅल्कॉन. अशा पद्धतीने 2 लढती आपल्याला पाहायला मिळतील. 4 टीम्स पुन्हा एकदा पाहायला मिळतील. विनर विनर, लुझर लुझर, लुझर मॅच 3, विनर मॅच 4. अशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐशा क्रिकेट ग्राउंड कामन प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला मॅच स्टार्ट करायची आहे. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. वेळेची दिरंगानं करताना 6:45 तर वाजलेत. अतिशय चांगलं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेला हा कामन प्रीमियर लीगचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय.
चहूबाजूने चांगले स्टँड्स प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना काहीतरी ह्या वेळेला बातचीत करत असताना अजय पाटील यांच्या समवेत हजरतभाई शेख. सामन्याला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर आपण पाहतायत थोडीशी इंजुरीने त्रस्त झाले होते. हार्दिक पारधी रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेला अप्रतिम सुरेख फटका, परंतु तिथे ट्रॅप रचला गेला. हार्दिक पारधीला विकेट मिळते. संतोष कोम या ठिकाणी बॅक टू द डगआउट. रिटायर्ड हर्ट होणारा फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहू शकणार होतात. गोलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर आपण पाहतोय तुषार तांगडे आला आणि हार्दिक पारधी ज्या वेळेला आपण पाहतायत पहिला चेंडू टाकल्यानंतर त्याला थोडासा क्रॅम्प आला आणि तुषार तांगडी इन झाले. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत ऑलरेडी होते आणि त्याची जागा आता भरून काढण्यासाठी तुषार तांगडीची ही गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर त्यानंतर संतोष कोमची ही महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. जरूर थोडासा आनंद साजरा करत असतील दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमचे टीम मॅनेजमेंट. अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या तरी आपण पाहत आहेत हार्दिक पारधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर त्या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण चांगली ट्रीटमेंट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एखाद्या मोठ्या लीगमध्ये कशा प्रकारचं आयोजन करायचं, भव्य नियोजन, हे आयोजकांची मेहनत, या आयोजकांना मानाचा सलाम आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल तर मेल सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते गुरुदेव आम्हाला दर्शवत आहेत की 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आदिनाथ लोखंडे आणि श्रीकांत पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार तांगणेने प्रभावित केलं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. विथ द बॅट विथ द बॉलने ॲब्सोल्युटली परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा संघामध्ये हे दर्शवून दिलंय. चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने हा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिलं षटक प्रगतीपथावर 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर चौकार वगळता आपण पाहिलं तर आत्तापर्यंत काय गोलंदाजीचा परफॉर्मन्स राहिला आहे तुषार तांगडीच्या माध्यमातून. स्विच हिटचा फटका, स्ट्रेच केलं स्वतःला. या वेळेला स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं डीप बॅक पॉइंटला. चौकार, गुड शॉट. अतिशय चांगला फटका. स्विच हा स्वीट हिट होता. श्रीकांतच्या बॅटमधून येतो चौकार आणि चौकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स. या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय विद्याधर पाटील आणि माननीय कांती गावड यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. जोरदार अपील इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर. वेलकम माननीय विद्याधर पाटील आणि माननीय कांती गावड, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा. आता येणारे बॉल आहेत 30 बॉलमध्ये 66 रन्स असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नीट 66 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. या अगोदर आपण पाहिलं चांगला खेळ, सातत्यपूर्ण कामगिरी करताना संघ पाहायला मिळाला. तर संदीपजी गावंड सरांना आपण पाहत आहेत यावेळेला ड्रॉप करण्यासाठी संपूर्ण ही मंडळी आपल्याला आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळते. हे कष्ट आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा रिस्पेक्ट आहे. म्हणून कॉमन प्रीमियर लीगला जेव्हा जेव्हा समालोचक येतात त्यांना खरोखरच पर्वणी असते. 1 दिवस का होईना, 2 दिवस का होईना, परंतु प्रत्येकाची इच्छा असते आम्ही कॉमन प्रीमियर लीगमध्ये समालोचन करावं. आणि खऱ्या अर्थानं हीच खासियत राहिले. जशी चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण, प्रत्येक खेळाडू, प्रेक्षक वर्ग, चिंचोटी ते नागले संपूर्ण आपण पाहतात जे आहेत प्रेक्षक ते मात्र वाट पाहत असतात. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण ऑलरेडी आता 6 वाजण्याच्या सुमारास बॅड लाईटची कोणतीही अपील ह्या वेळेला आपण स्वीकारणार नाही आहेत. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आजचा शेड्यूल समाप्त होईल.
बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा फेकी जरूर झाली होती. 1 रन पासून वंचित राहणार नाहीयेत. सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 10 या धावसंख्येवर. हेमंत पाटील सर आमच्या समोर जोडले गेलेत. कामण मोरीचा गोड आवाज आपण सातत्याने ऐकतात या परिसरामध्ये. अजून वेगवेगळ्या स्पर्धा भिवंडीमध्ये सुद्धा कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम हेमंत पाटील सर, गुड इव्हिनिंग. थँक्यू सो मच. 75चं एक मोठं टार्गेट आहे. ऑन द राईट, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सारनसडी षटकार. जबरदस्त फटका. हे बघितलं, स्लॉट मध्ये बॉल होता आणि जसा स्लॉट मध्ये मिळाला बॉलला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये श्रीकांत पाटीलनी षटकारासाठी. चांगला फटका खेळला होता. आपण पाहत आहेत सुपर्ब लॉफ्टेड शॉट आपण पाहू शकतायत. काय मनगडाचा वापर केला होता आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर जाऊन पोहोचली. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. वैभव मात्रे यावेळेला पाहायला मिळत आहेत दिशा एंटरप्राइजेस वुमन टीमला कॉपरेट करण्यासाठी. एक हादरा जर आपण बघितलं तर प्रमोद दिशा एंटरप्राइजेस टीमला सुद्धा लागलेला आहे. कारण त्यांचा जो गोलंदाज मेन ट्रम्प कार्ड गोलंदाज होता तो थोडासा इंजर्ड झालेला आहे. नक्कीच ज्यांनी सुपर ओव्हरची ओव्हर टाकली होती आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या असा गोलंदाज जर तुमचा डगआउटमध्ये बसतो तर नक्की तुमच्या टीमसाठी थोडीशी चिंताजनक गोष्ट आहे. हो, डेफिनेटली कारण एक चांगला गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 16 रन झालेले आहेत, 1 विकेट, 28 बॉल, 59 रनची आवश्यकता. हेमंत घोडविंदे. हा बॉल आपण पाहिला खूपच बाहेर होता. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. 4 धावन करता मिळेल. वाईट प्लस 4 मिळतील 5 धावा या नशिबाच्या. डाऊन डी लेग बॉल. दिशा भरकटली होती यावेळेला. गोलंदाज हेमंत घोडविंदे याची लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पकडू शकला नव्हता. विकेट किपर सागर भगत आणि बॉल सरळ निघून जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन येतात आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 21 रन. 75 धावांचा पाठला करताना आता सिच्युएशन अशी आहे. 28 बॉल आणि 54 रन्स हवे आहेत त्या ओम स्पोर्ट्स कोहली या टीमला. सचिन घाग साहेब आपण पाहू शकतायत. रवींद्र यांना आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टेक. चुकीला माफी नाही आहे. 4 रन मिळतील लगातार. हा आपण पाहत आहेत अगोदर नशिबाचा चौकार. याला काय म्हणावं हेमंत पाटील सर? याला म्हणू शकतो आपण की जी विकेट किपिंग होताना दिसते सागर याची आणखीन इम्प्रूव्हमेंट करावं लागेल सागर भगत याला. कारण अगोदरचा सामना सुद्धा सुपर ओव्हरमध्ये का गेला होता याचं कारण होतं सागर भगत. सागरने जर शेवटचा बॉल पकडला असता तर सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला नसता. आता सागरने बॉल सोडला आणि सिंगल कंप्लीट केली होती आणि मॅच ती टाईज झाली होती आणि सुपर ओव्हर पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा आपण बघितलं सागरची चुकी होताना दिसते. ही चुकी सुधारावी लागेल दिशा एंटरप्राइजेस टीमला. नक्कीच चुकांवर चुका होत राहत गेल्या. तर या वेळेला आपण पाहत आहेत की धावांचा वेग वाढेल. हा ड्रोन कॅमेरा सहित आपण पाहत आहेत. हे दृश्य क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन मिळेल. श्रीकांत पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा चुका होत राहत आहेत परंतु ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील येणाऱ्या बॉलमध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 26. 26 बॉल आणि 49 रनची आवश्यकता ओम स्पोर्ट्स कोहली टीमला. टार्गेट तर एक चांगलं ठेवलेलं आहे. मात्र गोलंदाजी करत असताना सुरुवातीलाच बघितलं एक हादरा लागला. तो म्हणजे त्यांचा मेन ट्रम्प कार्ड गोलंदाज तंबूमध्ये परतलेला आहे इंजरीनुसार. आणि त्यानंतर जर बघितलं थोडीशी फिल्डिंग खराब होताना दिसते दिशा एंटरप्राइजेस वुमन टीमची. फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो सुधारावा लागेल. फिल्डिंगचा क्लास सुधारावा लागेल तरच या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आणि ही मॅच जिंकू शकेल दिशा एंटरप्राइजेस टीम. चांगला शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू निघून जाईल 4 धावन करता. गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. आदिनाथ लोखंडीच्या बॅटमधून एक क्लास फटका. काय फटका खेळला होता. टायमिंग प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना 4 रन. अप्रतिम शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला जबरदस्त ट्रीटमेंट दिले.
फलंदाज आदिनाथ लोखंडे याने चौकार ठोकलाय आणि या चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 30 रन 30. 75 टार्गेट आहे, आणखीन 45ची आवश्यकता असेल. हे आमचे प्रेक्षक बघू शकतो, भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती लाभलेली आहे या मॅचसाठी. ओ प्ले डाऊन, फलंदाज बाद, विकेट मिळवतोय हेमंत घोडबिंदे, बाद होतोय फलंदाज आदिनाथ लोखंडे. दुसरा विकेट जातोय ओम स्पोर्ट कोल्ली टीमचा. पहा ह्या वेळेला ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. बॅटची इनसाइड एज लागली होती आणि स्टंपचा वेध घेतला होता चेंडूने. जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु या वेळेला प्रयत्न सक्सेस झाले नाही. राऊंड द विकेटने आले होते, बाहेर निघणारा चेंडू होता, बॅटची एज लागली आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतात कशा पद्धतीने मिस टायमिंग आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेता चेंडू आपण पाहत आहेत. दांडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. 30ला दुसरा धक्का बसतोय. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 45 रनची आवश्यकता असेल ओम स्पोर्ट्स कोल्ली या टीमला. सुरुवात तर चांगली झालेली आहे. बॅटिंग करत असताना 75चं टार्गेट एक मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण बघतोय सुरुवात चांगली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन म्हणजे चांगलं टोटल आहे आणि उर्वरित 4 ओव्हरमध्ये 45, 11.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एवढे मोठं टोटल नाही आहे, मोठा आस्किंग रन रेट नाही आहे. नक्कीच या विकेटवर या ग्राउंडवर अशा प्रकारचं जे टार्गेट आहे चेस झालेलं आहे, तर नक्कीच ही मॅच सुद्धा एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हो, निश्चित स्वरूपात रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. 24 बॉल 45 हा ड्रोन कॅमेरा, एक कॅमेरामॅन या ड्रोन कॅमेराला फितीत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं tenniscricket.in माध्यमातून. यस, नक्कीच आपण बघितलं हे मैदान बनवण्याचं जे काम आहे, जेव्हापासून KPLचं बिंगुल वाजवलं जाते, हे स्मृती मंदना महिला प्रेक्षक कक्ष आपण बघू शकतो, ज्या प्रेक्षक कक्षामध्ये महिला सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे KPL मध्ये, वेलकम. चांगलं काम, विकेट बनवण्याचं काम, ग्राउंड बनवण्याचं काम नुराभाई शेख याने केलेलं आहे. स्विचिटचा फटका, चांगला फटका, इनफिल्डच्या वरून बॉल जाईल स्क्वेअरिस थर्ड मॅन बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. स्वतःला स्ट्रेच केलं होतं, ज्या पद्धतीने पोझिशनमध्ये आले, ग्रीप बदलली बॅटची आणि सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. अकुट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स मिळाला होता, वेळ होता फलंदाज श्रीकांत पाटीलकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना थर्ड मॅनला हा निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. आता बॉल आहे 23 आणि 23 बॉलमध्ये 41 रन, हे सामन्याचं समीकरण ओम स्पोर्ट्स कोल्ली या टीमला. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती रविवारच्या दिवसामध्ये दुसरी मॅच खेळेल. हे ग्राउंडचं वेव आपण बघू शकतो. पक्षाच्या नजरेने जर ग्राउंड कसं दिसत असेल वरून, तर हे असं दिसतंय, आपण स्क्रीनवर बघू शकतोय. काय जबरदस्त टेलिकास्ट आमच्या ड्रोनच्या माध्यमातून. आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत प्रणव पाटील, ज्याने हे सुंदर साहिल आहेत, साहिलने हे सुंदर दृश्य टिपलेलं आहे. अतिशय चांगली कामगिरी आमच्या tenniscricket.in माध्यमातून. जबरदस्त साहिल मास्टर माइंड आहेत आणि या वेळेला खूप सुंदर पद्धतीने हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ड्रोन कॅमेऱ्याच्या. आणि फर्स्ट टाइम यूट्यूबवर बघून सगळं काही रीड करून अभ्यास करून आणि साहिलला यावेळेला आपण पाहत आहेत यस फलंदाज. काय जबरदस्त यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं गेलं पाहूया. मंकट विकेट घेतलेला आहे. बघितलं आपण संजय लोखंडे सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसते. चाणक्य बुद्धी आहे, चाणक्य नजर आहे ती तुषार तांगडी याची. पाहिलं की संजय लोखंडे थोडासा पुढे जात होता, लगेचच आपण बघितलं पॉपिंग कीज मध्ये गेला आणि विकेटला बॉल लावला. अशा प्रकारे विकेट जाते. हे काय जबरदस्त दृश्य दाखवलं जात आहे. मंकट विकेटचा जर आपण विचार केला तर विनू मंकट यांनी पहिला विकेट केला होता, बिली ब्राऊनला त्यांनी आउट केलं होतं. त्यानंतर हे रनआउटचं नाव मंकट विकेट असं पडलंय. नक्कीच मंकट विकेट. आता मात्र ही रनआउटची विकेट म्हणून गणली जाते आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये.
बॉल काउंट नसेल, विकेट असेल मात्र बॉल काउंट नसेल, नवीन बॅटर या ठिकाणी जाईल हे बघू शकतोय. हे बघितलं आपण, भरपूर पुढे होता, फ्रेम मध्ये नव्हता संजय लोखंडे आणि बाद होतो फलंदाज. ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न एक वेगळ्या पद्धतीने तू मय त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतं. सागर भगतचा बॉल काही पाठलाग सोडत नाही आहे. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चुकांवर चुका होतच राहतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केला पाहिजे. ते स्वतःला आत्मसात करायला पाहिजे की मी आज चुकलोय तर उद्या ती चूक सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हे झालं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 23 बॉल 41 रनची आवश्यकता असेल. 34ला 3 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सुंदर दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे SH एंटरप्राइजेस KPLचा सिम्बॉल आणि अतिशय पारदर्शकतेचं हे आयोजन नियोजन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, फिल्डर येत आहेत, द्वंद्व मनामध्ये होते, डबल माइंड मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि सरळ चेंडू फिल्डरला बीट करत निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या दिशेने चौकार. पहा फिल्डिंग मध्ये किती मिस्टेक झालेत त्याचा नेम नाहीये. प्रत्येक फिल्डर मात्र यावेळेला मिस्टेक करत असताना पाहायला मिळतोय. या चुका मात्र किती महाग ठरल्या जातील, येणारी वेळ दर्शवेल त्याचा रिझल्ट काय असेल. यश की अपयश या दोन गोष्टींवर अवलंबून राहील. 23 बॉल चांगला फटका, लॅप शॉट, डीप स्कोर लेगला, फिल्डर आहे, काय जबरदस्त फिल्डिंग, पिकअप अँड थ्रो एका ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. डीप स्कोर लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून सिंगल मिळते. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 40 रन. आणखीन जर बघितलं तर जिंकण्यासाठी रन किती हवे आहेत टॅली केली जाईल. 35 आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल रुद्र रायडर्स मोरीगाव टीमच्या जोडीला. संडेच्या दिवसामध्ये हा दुसरा सामना असेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 41 रन्स, 41 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडीच्या मोबदल्यात ह्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ही मॅच एक काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुषार पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा. आज तुषारने चांगली कामगिरी केलेली आहे, बॉलिंगच्या माध्यमातून असो किंवा बॅटिंगच्या माध्यमातून. बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलेला आहे. डिअरची मागणी हे आमचं प्रेक्षक स्टँड आहे. स्वर्गीय यमुनाबाई अनंत दुमाल स्टँड आपण बघतोय. मंदाकिनी सुधाकर सकपाल स्टँड आपण बघू शकतोय. त्यानंतर हे आमचे समालोचन, हे आमचं मेन एंट्री गेट KPLचं शौकत हसन अन्सारी स्टँड आपण बघू शकतोय. जे आपल्यामध्ये राहिलेले नाहीत त्यांचं हे स्टँड आपण बनवलेले आहेत. स्वर्गीय चेतना धुरी TMC, स्वर्गीय शरीफ मोहम्मद अली अन्सारी स्टँड. त्यानंतर लीलाबाई रमाकांत, स्वर्गीय प्रणय रसालकर स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांचा आहे. ऑफ स्टंपचे खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा, शफल झाला नव्हता बॅटर आणि पहिल्या रिटर्न पिचच्या बाहेर हा बॉल वाईट. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आता सिच्युएशन आपण पाहत आहेत. 20 बॉल आणि 33 रनची आवश्यकता. तुषार तांगडी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अतिशय चांगला हा बॉल, कोणतंही कोऑर्डिनेशन नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय एक चांगलं क्रिकेट. आता कुठेतरी कमबॅक करताना आपण पाहताय तुषार तांगडी प्रेशराईज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर दबाव टाकला जातो. आता 19 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा रफ अँड टफ पाहायला मिळेल. अतिशय चांगला सामना. फटका तर चांगला आहे मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी बॉलला अडवतोय.
थ्रो करेल त्या अगोदर एक धाव मिळेल. सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 44 या 43 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो स्कोर आहे स्कोर बोर्डवर 43. 3 ओव्हर शेष. 3 ओव्हरमध्ये आणखीन जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता. म्हणजेच चेसिंग करत असताना फलंदाजी अतिशय चांगली होताना दिसते होम स्पोर्ट कोहली टीमची. चला थोडंसं यावेळेला लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक समाप्त होईल याकडे लक्ष तर राहणार आहे. देवेंद्र भोसकर साहेब आमच्या या वेळेला पॅव्हिलियन मधून आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणजी भगत यांना आपण पाहू शकतायत. यस, हे दृश्य आपण बघू शकतो. कामन परिसराचं हे दृश्य आहे. जो तलाव दिसतोय पीरांचा तलाव असं या तलावाला नाव आहे आणि पुढच्या वर्षामध्ये सुसज्ज तलाव आपल्याला दिसेल. पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे कामनची. ते हे कामनचं गाव आहे. ड्रोनच्या माध्यमातून अतिशय चांगलं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त क्रिकेटचं आयोजन सुद्धा आपण पाहतोय या ऐशा ग्राउंडवर. आणि हे ग्राउंड बनवण्याचं जे काम आहे हे ग्राउंड बनवण्याचं काम केलेलं आहे आमचे नुराबाई शेख. खरोखर करामत दाखवली ती. एका महिन्याच्या आतमध्ये हे ग्राउंड बनवलं. सीझन 3 मध्ये 2023ला हे ग्राउंड बनवलं होतं नुराबाई शेख याने. हा डोंगर एरिया सुद्धा आपण बघू शकतो. मागे कामन दुर्ग सुद्धा आहे आणि कामन दुर्ग एक ऐतिहासिक दुर्ग म्हटला जातो. साहिल चव्हाण यांच्या माध्यमातून हे ड्रोनचं चित्र टिपलं जात आहे. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झालेला आहे. विजयासाठी आपण पाहतायत अजून सुद्धा सामना ज्या पद्धतीने बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 18 बॉल आहे तुमच्याकडे आणि विजयासाठी 32 रनची आवश्यकता. प्रमोद, असं वाटते की ज्याप्रमाणे बॅटिंग होते ना, मला वाटते की 18 मध्ये 32 एवढं कठीण नाही होणार. हे आणखीन जबरदस्त व्ह्यू पाहायला मिळतोय. भरपूर उंचावरून हा ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकतोय. पूर्ण ग्राउंड दाखवलं जाते. ज्या ठिकाणी आपण बघतो इंजिनियर कॉलेज सुद्धा एका बाजूने दिसते आणि मधोमध आपण बघतो कामन भिवंडी रोड. अवस्था थोडीशी खराब आहे कामन भिवंडी रोडची, मात्र पुढच्या वर्षामध्ये सुधरेल थोडंसं. नक्कीच अपेक्षा करूया की पुढील वर्षामध्ये नक्कीच त्या जरूर रस्त्याची परिपूर्ण कामकाज पूर्ण होईल. बाजूला कामन नदी सुद्धा आहे, मात्र सध्या कामन नदीमध्ये पाणी नाही आहे, सुकलेली आहे. हे पार्किंग झोन सुद्धा आपण बघू शकतोय. कारण क्रिकेट बघण्यासाठी भरपूर लोक येतील आणि त्यांच्या ज्या गाड्या येतील, कार्स येतील, त्याची पार्किंगची व्यवस्था सुद्धा चांगली केलेली आहे या KPL मध्ये. बॉल मध्ये 32ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय प्रियेश भोसकरने एक टर्निंग पॉइंट ओव्हर टाकली होती मागच्या ओव्हरमध्ये आणि मॅचला एक वेगळी गती मिळाली होती. नक्कीच ज्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेजचा तुम्ही उल्लेख केला आणि त्याच कॉलेजने आपल्याला मात्र एक चांगला गुणलेखक सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे आयुष सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय बारीक सारीक गोष्टी ते अद्यावत करतायत आणि सगळा लेखाजोगा आयुष सावंतच्या माध्यमातून, गुरुदेवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 32 रनची आवश्यकता आहे. प्रियेश हा बॉल थोडासा बघितला पण असं वाटलं होतं की एज लागली होती. नाराज आहे प्रियेश. थोडीशी चुकी आणखीन होताना दिसते. नाराज आहे आणि असं वाटते की थोडंसं कमरेला क्रॅम्प आलेला आहे तो सागर भगत याच्या. जास्त टाइम वेस्ट घालू नका प्लीज, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 3 षटकं पूर्ण करायची आहेत आणि घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर 6:11 झालेले आहेत. खूप कमी वेळ आहे. सूर्यास्ताच्या आतमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे. चला, जर जास्त इंजरी असेल तर लगेच बाहेर या. नवीन दुसरा फिल्डर जाईल, कारण वेळ आता आपल्याकडे कमी आहे. वेळ कमी आहे प्लीज. आणि महत्त्वपूर्ण मॅच, दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. ह्या मॅच मधून जर तुम्ही जिंकला तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय होय. डू ऑर डाय. 17 बॉल आणि 32 रन. जास्त जर थोडंसं
बाधा होत असेल तर प्लीज कृपया करून आपण लगेच सबस्टिट्यूट खेळाडू असेल तो आपण लगेच घ्या. पहा सूर्यनारायण देव हळूहळू असताना पोचताना पाहायला मिळतो, त्याच्या घरी पोहोचेल आणि इथे बॅड लाईट आपल्याला पाहायला मिळेल, अंधाराचं साम्राज्य पसरेल. म्हणून आमचे कॅमेरामॅन यावेळेला दक्ष आहेत, ते दाखवत आहेत की परिपूर्णता मात्र त्या सूर्यनारायण देवाकडे सुद्धा आपण पहा की आजची मात्र यावेळेला वेळ संपण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल चांगला टाकला होता, एज लागली होती, कॅच सुटला जातोय, जीवनदान मिळते. आज जर बघितलं तर चुका स्वतः कॅप्टन आहे सागर भगत, आयकॉन खेळाडू त्याच्याकडून झालेले दिसतात आपल्याला. लगेच मॅचला सुरुवात करायची, मॅच लगेच सुरुवात करा. आमचे MBBS डॉक्टर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नरेंद्र भारती यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांच्या जोडीला गजानन तायडे एक्स्ट्रा स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांच्या पूर्ण टीम जी आहे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची टीम, ज्याने 5 दिवस हा हॉस्पिटल क्लिनिक आपण बघतोय या ग्राउंडच्या बाहेर ठेवलेला आहे. कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर नक्कीच त्यांची फ्री ट्रीटमेंट, एक्स्ट्रा असो, प्लास्टर असो, इतर सर्वच्या सर्व सुविधा या हॉस्पिटलतर्फे केल्या जातील आणि ते सुद्धा फ्रीमध्ये. असं आपण खूप कमी पाहिलं असेल क्रिकेटमध्ये. ओ जबरदस्त फटका आहे, मात्र फिल्डर येतो बॉल खाली कावकाण्याची दिशेने. 2 फिल्डर आले होते, बॉल त्यांच्या मस्तकला दस्तक देऊन जातो बाउंड्रीच्या बाहेर. काय इशारा पंचांचा, षटकार की चौकार, 6 रन, सिक्सर. जबाबदारीचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत पाटीलच्या बॅटमधून. काय कनेक्ट केलं होतं, अतिशय सुंदर पद्धतीने फोरआर्मचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर करत असताना चेंडूला डिस्पॅच केलं. लंगन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध दोन्ही फिल्डर आलिंगन देण्यासाठी आले होते आणि त्यांना बीट करत चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. सिच्युएशन आता अशी आहे की बॉल आहे तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता असेल. व्हॉट अ मॅच, अप्रतिम मॅच, जबरदस्त काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रियेश पुन्हा एकदा अपरकटचा अंदाज, जबरदस्त शॉट, कुठलाही फिल्डर नाहीये, बॉल जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार, षटकारानंतर चौकार येतोय श्रीकांतच्या बॅटमधून. काय जबरदस्त हा बॉल या वेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ऑन दी टोस खेळला होता, अप्परकटचा फटका पाहायला मिळतोय. जणू काही नॅथन ब्रेकनने टाकलेला चेंडू आणि वीरेंद्र सेहवागने मारलेला हा अप्परकट, असं दृश्य जणू काही पाहायला मिळालं. 15 बॉल 22 ची आवश्यकता असेल, धावसंख्या 53ला 2. काय जबरदस्त फटकेबाजी, या 2 मोठे फटक्यांनी इक्वेशन थोडंसं सोपं झालेलं आहे होम स्पोर्ट कोहली टीमसाठी. राऊंड विकेटने क्लीन बॉल, असं वाटलं की जसं काही इमारत कोसळली आहे आणि फलंदाज होतो बाद. जबरदस्त बॉल, आक्रमकता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते आणि ते त्रिफळ आच्छित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने एक षटकार एक चौकार आला, आपण पाहू शकता सातत्याने थोडेसे स्लिप झाले होते, परफेक्ट बॅलेन्स नव्हतं, स्वतःला ॲडजस्टमेंट करण्याच्या प्रयत्नात होते, शफल झाले होते आणि अगदी उजवा पाय ह्या वेळेला आपण पाहतायत गुडघ्यावर बॅलन्स करत असताना तो कंट्रोल झाला नाही आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत मिस केलं. त्या ठिकाणी हा बॉल बीट झाले आणि त्रिफळाची दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. आता बॉल आहे 14 बॉलमध्ये 22. श्रीकांत पाटील मॅग्निफिसंट बॅटिंग, खूप छान फलंदाजी, अप्रतिम बॅटिंग. प्रत्येक रनसाठी हकीम खान यांच्याकडून 10 रुपयाचं पारितोषिक आहे. एकंदरीत धावा बनवलेल्या आहेत त्या 31, म्हणजेच जवळजवळ 310 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 14 बॉलचा सामना केला आणि 14 बॉलमध्ये 31 धावा बनवल्या. स्कोर आहे स्कोरबोर्डवर जर आपण बघितलं तर 53 रन्स, 22 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 14. हे 2 बॉल बघूया, 2 बॉल नंतर समजेल आणखीन सामना सोपा होतोय की कठीण होतोय. प्रियेश पोस्कर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आत्तापर्यंत प्रियेशने जवळजवळ 10 रन्स खर्च केलेले आहेत, 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी, आणि जो सेट बॅटर होता त्या बॅटरला बाद केलेला आहे. थोडंसं फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती, चेंज ऑफ द स्पेस, गतीमध्ये मिश्रण केलं आणि क्लिंग बोल्ड आउट केलंय श्रीकांत पाटीलला. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड, बॉलला पाठवून दिलंय पोलार्डने. पोलार्डच्या अंदाजामध्ये लॉंग ऑनच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. जबरदस्त लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला अजय यादवच्या बॅटमधून उर्फ पोलार्ड, आणि काय ताकद होती, नजाकत पाहायला मिळाली. एक नफातुल्ला शॉट पाहायला मिळतोय, आउट ऑफ द पार्क षटकार, 6 रन. वॉट अ शॉट, जबरदस्त फाटका. पोलार्ड, अजय पोलार्ड याचा हा बॉल आर्क मध्ये होता आणि पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. इक्वेशन बघू शकतो आपण
13 बॉल 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन सोपं झालेलं आहे प्रमोद. जबरदस्त यावेळेला 13 बॉल आणि 16 रन्स. एका साईडला ओम स्पोर्ट्स कोहली टीम तर एका साईडला दिशा एंटरप्राइजेस पुमन. या दोन टीमच्या दरम्यान एक काटेकी टक्कर पाहायला मिळते. जसा अजय यादववाला जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला होता. प्रियेश भोसकर पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हवेत बॉल, या वेळेला कॅचची शक्यता. शॉर्ट कव्हरला फिल्डर. हो पुन्हा एकदा सागर करून चुकी होताना दिसते. म्हणून मी उल्लेख केला होता हेमंत पाटील सर, हा सागर भगतचा बॉल काही पिछा सोडत नाहीयेत. पाठलाग करतानाच आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा बॉल गेले तेव्हा तेव्हा मिस फील्ड आणि फक्त मिस फील्ड. अजय यादव चुकीचा शॉट सिलेक्शन खेळला गेला होता. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 14 रन. हा झेल किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता. एका क्षणाला मी म्हणेन ही कॅच नाही सुटली तर ही मॅच सुटलेली आहे. मॅच नाही तर नक्कीच केपीएलची एखादी ट्रॉफी सुद्धा सुटली असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचे 12 बॉल 12 मध्ये 14ची आवश्यकता. 7च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट कॉमन प्रीमियर लीग 20-25 केपीएल सीझन 5 आपण बघतोय आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पॉन्सर्स बाय एसएच एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि टीम 94. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहतात tenniscricket.in वर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल 14ची आवश्यकता. 12-14चं इक्वेशन नक्की सोपं असेल. आणि अजय पोलार्डची जर विकेट मिळाली असती तर 16 असते आणि अजयचा विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकले असती ओम स्पोर्ट कोहली टीम. हो ऑब्विसली ज्या पद्धतीने 2 रन जरूर सेव्ह झाले असता, विकेट मिळाली असती, नवीन येणाऱ्या फलंदाज 5व्या क्रमांकाचा त्याच्यावर दबाव असता. परंतु हे सर्व काही आपण पाहत आहेत परिपूर्ण विस्कळीत झालं. आणि आता इथे जो परिपूर्ण संधी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला फलंदाज अजय यादवला. अजय यादव हार न मानणाऱ्यांपैकी एक फलंदाज आहे. एका साईडला प्रियेश भोसकरने चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्याला फिल्डरची साथ मिळाली नाही शेवटच्या बॉलवर. राज चव्हाण येतोय बॉलिंग ट्रॅकवर. निर्णायक ओव्हर असेल. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर आहे. राज उंबरसडा येतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 14ची आवश्यकता 12 बॉलमध्ये. हे निर्णायक ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल राज याला. स्ट्राईक एंडला बॅटर आहे. बॅटर अक्षय कोठावले. राईट आर्म ओव्हर द विकेटने. राजचा पहिला बॉल. फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लंबल होताना दिसतोय. 2चा कॉल. थ्रो सुद्धा खराब. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 2 रनने टीमचं टोटलमध्ये फरक. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 मध्ये 12ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ओम स्पोर्ट कोहली टीमला. 11 बॉल आणि 12 रन्स हे सामन्याचं समीकरण. राज उंबरसाडा गोलंदाजी मार्कवर येताना राईट अमोर द विकेटने. चांगला बॉल होता. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू उसी घेतली अप्रतिम पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त कमबॅक. आणि पण बाउन्स मिळालं या बॉलमध्ये. रायझिंग डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज राज उंबरसडा. डॉट बॉल. 10 बॉल 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंगचा दर्जा थोडासा खराब होता दिशा एंटरप्राइजेस टीमचा, त्यामुळे थोडीशी मागे पडलेली दिसते दिशा एंटरप्राइजेस. ओ व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल फरार होईल. 1 बाउन्स. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटका. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. यावरून स्पष्टपणे आपण पाहू शकाल की अक्षयचा किती शानदार हा स्ट्रोक होता. जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडूला मात्र या वेळेला खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता निर्णायक क्षणाला आलेला हा जबाबदारीचा चौकार पाहायला मिळतोय. 9 बॉल 8 रनची आवश्यकता. राज पुन्हा एकदा थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करतो राज. मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 68 रन्स. 7 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत 8 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एका साईडला हृदयाची स्पंदने वाढले ओम स्पोर्ट्स कोहली या टीमचे, तर एका साईडला दिशा एंटरप्राइजेस पुमनच्या समर्थकांचे आपण पाहू शकतायत. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 7 रन. कोणत्या संघाला विजयाची चव चाखायला मिळेल
आणि कोणत्या संघाला पराभवाची चव चाकण्यास भाग पाडलं जाईल. 8 बॉल आणि 7 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राज उंबरसाडा. ऑन साईडला शाळंपूल केला जातोय. फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावां करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी अप्रतिम चौकार. अजय यादवच्या बॅटमधून क्लास. अप्रतिम शॉट. पुलचा हा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने रॉकेट शॉट होता हा. अजय पोलार्डच्या बॅटमधून एक पॉवरफुल शॉट. चौकार येतोय आणि या चौकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 72. फक्त 3 रन दूर विजयापासून होम स्पोर्ट कोहली भरपूर खुश आहेत. सचिन गाग टीमचे ऑनर. राज उंबरसाडा पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो ह्या वेळेला बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 रन कंप्लीट. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. शेवटचं एक षटकामध्ये 1 ची आवश्यकता. आता मात्र कुठला तरी चमत्कार करावा लागेल. मनोज भगत आणि सूर्यकांत भगत फ्रॅम टीम दिशा एंटरप्राइजेस टीमला कोणताही चमत्कार जर केला तरच ही मॅच सुपर ओव्हरमध्ये नेऊ शकतील. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने 6 बॉल व्यवस्थित टाकावे लागतील, परंतु 6 बॉलमध्ये 1 रन येईल का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. हेतू असेल दोन्ही हे बॅटरचा की आता आपण जवळजवळ टॉप 8मध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहोत. आणि ज्या अनुषंगाने अजय यादवने बॅटिंग केले, क्लास बॅटिंग, समजदारीचं क्रिकेट खेळलंय, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. एका साईडला अक्षयचं मी कौतुक करेन. 12 आणि 14 धावा फार मोठ्या इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर एक पार्टनरशिपची गरज असते आणि ती पार्टनरशिप, सेन्सिबल बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं गेलंय. अतिशय बरोबर. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर जो फिल्डिंगचा क्लास होता दिशा एंटरप्राइजेस टीमचा तो थोडासा खराब होता. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. त्यामुळे नक्कीच एक मोठं टार्गेट चेस करत असताना दिसते आपल्याला होम स्पोर्ट कोहली टीम. ह्या टीमचा सामना जी टीम जिंकेल ती लढेल रुद्र रायडर्स टीमच्या जोडीला. संडेला ही दुसरी मॅच असेल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सामना पाहायला मिळेल की काय असं चित्र आपल्याला दिसते. मात्र अद्याप 1 रन हवा आहे जिंकण्यासाठी. थोडीशी फिल्डिंग जर बघितली जवळ लावली जाते. अम्ब्रेला स्टाईलने फिल्डिंग लावली जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे. बॅटर अक्षय कोठावले दिसतोय. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. फक्त टच केलं बॉलला. पॉइंटच्या दिशेने सिंगल कंप्लीट. ही मॅच जिंकलेली आहे ती होम स्पोर्ट कोहली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन सचिन गाग यांना. होम स्पोर्ट कोहली टीम जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मोठं टार्गेट होतं. जवळजवळ 75चं एक मोठं टार्गेट चेस केलेलं आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळालेली ती दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमची. आणि बघितलं आपण तर 5.1 ओव्हरमध्ये फक्त मॅच जिंकलेली आहे. 75 धावा कंप्लीट केल्या. 7 विकेटनी ही मॅच जिंकलेली आहे ती दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन होम स्पोर्ट कोहली टीमने ही मॅच जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन होम स्पोर्ट कोहली टीम. हार्डलक दिशा एंटरप्राइजेस. हार्डलक प्रवीण भगत. हार्डलक मनोज भगत यांना. हार्डलक सूर्यकांत भगत.